खरे म्हणजे आज उपवर्गीकरणाच्या संदर्भात अनुसूचित जातीच्या प्रचंड मोठा मोर्चा अध्यक्ष महोदय आज निघालेला आहे. लाखो लोक या उपवर्गीकरणाच्या विरोधात, साधारणतः 5 लाख लोक या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आले. अध्यक्ष महोदय, अनुसूचित जमातीचे 58 जाती आहेत. बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये उपेक्षित, शोषित, दलित, पीडित माणसाला 100% आरक्षण देण्याची तरतूद केली. अध्यक्ष महोदय, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे. आणि यामध्ये कधी त्या समाजात मोडणाऱ्या, त्या कॅटेगरीमध्ये मोडणाऱ्या 58 जातीचा समावेश त्यामध्ये आहे. आता यामध्ये 2 भाग पाडून यामध्ये कुठल्याही बदर समितीची नेमली. अध्यक्ष महोदय, बदर समितीचा अहवाल अद्यापही आलेला नाही. तरी पण सरकार हे उपवर्गीकरणाचं बिल आणून या 2 समाजामध्ये, या दलित समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम करते का, हा खरा प्रश्न निर्माण होतो. अध्यक्ष महोदय, म्हणून या विरुद्ध 5 लाख लोक आज रस्त्यावर उतरले आहेत, आंदोलन करतायत. म्हणून माझी सरकारला, माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, एक तर बदर समितीचा अहवाल पटलावर अजून आलेला नाही. त्या अहवाल आल्यानंतर यावर जर चर्चा होऊन आपल्याला पुढचं काही करता आलं तर निश्चित आपण त्या संदर्भात चर्चा घडवून करावं. पण आज याला अशा प्रकारचं कुठलंही बिल आणून या 2 समाजामध्ये खरं तर मेरिटवर सिलेक्शन होतं, ज्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेवर ते निवड होते. आणि त्यामुळं आपण ह्या समाजामध्ये 58 जातीमध्ये बौद्ध आणि बौद्धोत्तर अशा प्रकारचा भेदभाव करून या दलित समाजाला एकमेकाच्या पुढे आणणं हे गैर होईल, चुकीचं होईल आणि 2 समाज एकामुख्या पुढे येतील. म्हणून या विरोधात, याला विरोध करण्यासाठी हा 5 लाख लोकांचा मोठा मोर्चा आज निघालेला आहे. सरकारला आमची विनंती आहे की आपण बदर समितीचा अहवाल आल्याशिवाय हे कुठेही पुढचं पाऊल उचलू नये, त्यावर चर्चा करूनच आपण निर्णय घ्यावा, अशी आमची सरकारला विनंती. अध्यक्ष माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर मला हे लक्षात आणून द्यायचं आहे की सरकारने घेतलेला कुठलाही निर्णय नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे की सगळ्या राज्यांमध्ये शेड्यूल कास्ट ही जी कॅटेगरी आहे, या कॅटेगरीमध्ये ज्या जाती मागे राहिलेल्या आहेत त्या आयडेंटिफाय करून त्यांना जे काही प्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यात जे काही डिस्टन्स आहे ते कमी करण्याच्या दृष्टीनं उपवर्गीकरण करावं. त्यामुळे पहिल्यांदा तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये कोणा दुसऱ्याला आणण्याचा हा विषय नाही आहे, तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये जे मागे राहिले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने समोर आणायला सांगितलं. या संदर्भात आपण बदर कमिटी तयार केली. बदर कमिटीने रिपोर्ट दिला. तो रिपोर्ट ज्यावेळी आमच्या मंत्रिमंडळ बैठकीत आला त्यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत ही चर्चा झाली की याच्यावर मोठ्या प्रमाणात सजेशन, ऑब्जेक्शन मागवले पाहिजे. कारण हा विषय व्यापक लोकांच्या संबंधातला विषय आहे आणि म्हणून माननीय राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली आणि या कमिटीला त्या ठिकाणी एक काम दिलेलं आहे की त्यांनी या संदर्भातलं सजेशन आणि ऑब्जेक्शन ऐकून घ्यावं. ते सजेशन, ऑब्जेक्शन्स अजून चाललेले आहेत. त्याला आता लोकांनी जे ऑब्जेक्शन घेतले आहेत त्याला सुनावणी द्यायची आहे. त्यामुळे आत्ता सध्या मुख्य सचिव आहेत आणि त्यांनी 1-2 लोक सोबत घेतले आहेत. आवश्यकता पडली तर ती वाढवता पण येईल. याच्यामध्ये हे सजेशन, ऑब्जेक्शन ऐकल्यानंतरच, त्यामुळे आत्ता सरकारने कुठलाही कायदा आणलेला नाही, या विधानमंडळात कुठलाही कायदा आलेला नाही. मला असं वाटतं की गृहीतकांवर आज या सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत. सरकारचं स्पष्ट मत आहे, व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय सरकार करेल. हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल. कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये आणि शेड्यूल कास्ट समाजामध्ये कोणी जर मागे राहिलं असेल तर त्याला पुढे आणण्याकरता जी काही उचित उपाययोजना आहे
ही उपाययोजना केली जाईल. मी वडेट्टीवार साहेबांच्या लक्षात आणून देतो, सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशाप्रमाणे कर्नाटकच्या सरकारने तिथे आपलं सरकार आहे त्यांनी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला. तेलंगणात आपलं सरकार आहे, त्या ठिकाणी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला. महाराष्ट्रात मात्र आम्हाला हे लादायचं नाहीये. आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल. कोणीही गृहीतिकांच्या आधारावर, अफवांच्या आधारावर या ठिकाणी कुठलंही मत बनवणं हे योग्य होणार नाही. पुढे चला.